तर बिर्याणीची तयारी झालेली आहे। तर इथे 2 कांदे घेतलेले आहेत कापून, 2-4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। इथं वाटाणा, फ्लावर, बीन्स धुवून घेतलेला आहे, कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे, एक टोमॅटो धुवून चिरून घेतला आहे आणि इथे थोडंसं पनीर होतं ते पण सुद्धा मी टाकणार आहे, चिरून ठेवलेलं आहे। आणि थोडीशी दही, इथे लसूण कुटून ठेवलेला आहे, तूप, हा गरम मसाला, हा बिर्याणी मसाला आणि तांदूळ सुद्धा हेच। तर इथं कांदा परतून घेते, थोडीशी कोथिंबीर पडली आहे त्याच्यामध्ये। तर कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये लसूण वगैरे टाकायचं आहे। तर हे बघा कांदे छान फ्राय झालेले आहेत। तर ह्यामधले थोडेसे कांदे काढायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला ह्याच्यामध्येच ठेवायचे आहेत। तर मी कांदे काढून, तर आता मी टाकते टोमॅटो, एकच टोमॅटो टाकले कारण की आपल्याला दही सुद्धा टाकायचं आहे। तर जास्त आंबट नको व्हायला म्हणून थोडेसे एकच टोमॅटो टाकलेला आहे। आता हे घरचा मसाला, यामध्ये लाल तिखट आणि घाटी मसाला, हळद, धनिया पावडर वगैरे टाकलेला आहे। त्यामध्ये गरम मसाला टाकला आहे आणि आता टाकते मी बिर्याणी मसाला। बघा किती मस्त फ्राय झाला आहे। तर आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे ते कापून घेतलेले फ्लावर, बीन्स, पनीर आणि मग त्यानंतर आपण दही टाकून झाकून, बघा सगळं फ्लावर वाटाणा टाकून झालेलं आहे। आता हे शिजेपर्यंत आपण पुढची कामं भांडी घासून घेऊ। तर हे बघा मस्त फ्राय झालेलं आहे। तर आता आपल्याला ह्यामध्ये भाजी मी कमी केली आहे। आता ह्यामध्ये राईसचा थर लावणार आहोत आपण। तर मी राईस टाकून घेते, पण राईसचा थर लावलेला आहे। तर आपण हे फ्राय केलेले थोडेसे कांदे टाकायचे आहे त्यामध्ये आणि त्यासोबत कोथिंबीर सुद्धा टाकायची थोडी आणि मग परत आपल्याला भाजी टाकायची आहे। तर मी आता भाजी टाकलेली आहे आणि आता यामध्ये परत राईस टाकायचा आहे। प्रकारे बिर्याणी रेडी आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर कलर टाकायचा असेल किंवा केसर तर ते पण टाकू शकता, पण मी नाही टाकला आणि मी बटाटा पण नाही टाकला। तुम्हाला बटाटा टाकायचा असेल सुद्धा टाकू। तर आपण बिर्याणी घेऊ आता काढून। तर हे बघा किती मस्त कलर आला आहे याला। मस्त झाली बिर्याणी, या खायला तुम्ही पण।